देवाच्या वचनाकडे प्रियांनो आपण वळत आहोत आणि जे वचन प्रियांनो आपण काढलेलं आहे यावेळेला मत्तेकृत शुभवर्तमान सर्वजण आपण काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 12वा अध्याय. मत्ते 12 3 पासून प्रियांनो मला वाटतं आपण 1 ते 8 वचनं वाचली तरी चालेल. मत्तेकृत शुभवर्तमान 12वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून 8पर्यंत आपण वाचूया. तो पॅराग्राफ पूर्ण वाचूया आपण. कोणाला वाचायची इच्छा असेल उभं राहून मराठीमध्ये वाचावं. मत्ते 12वा अध्याय 1 ते 8 वचनं. या शास्त्रभागामधून प्रियांनो एक महत्त्वाचा मुद्दा आज मला तो तुम्हापर्यंत आणायचा आहे आणि नुसता याच शास्त्रभागानुसार नाही, आणखीन दुसरे पण शास्त्रभाग आहेत. परंतु कुठली गोष्ट या ठिकाणी प्रियांनो ह्या शास्त्रभागात जसा आपला नियम असतो की पवित्र शास्त्र वाचत असताना वारंवार एखादी गोष्ट जर तिथं बोलली जात आहे, सांगितली जात आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रिपीट केली जात आहे, परत एकदा बोलली जात आहे, तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काय अशी गोष्ट आहे ती बाबा परमेश्वर एकदा नाही, दोनदा नाही, कधीकधी 3-4 वेळेला देवबाप सांगत असतो की ते सारखं वाचल्यासारखं वाटतं. या शास्त्रभागामध्ये कोणतं वाचतं तुम्हाला प्रियांनो? शब्बात वाक्य कोणतं आहे? एखादं कोणतं वाक्य तुम्हाला वाटतं आहे की सारखं बोललं गेलं? शीर्षक मी म्हणत नाही आहे. 2 वेळा त्या ठिकाणी बोललं गेलं. बायबल बघा आपलं. कोणती गोष्ट 2 वेळा वाचली गेली असं वाटत आहे? चौथं वचनामध्ये बघा 2 वेळा वाचलं गेलं आहे का काय? समर्पित भाकरी. अंदाज चांगला आहे. तुम्हाला हा शास्त्रभाग जर नाही समजला, मी आणखीन एक शास्त्रभाग तुम्हाला सांगतो. इकडे बोट ठेवून तरी तुम्ही दुसरा एक शास्त्रभाग काढू शकता. मत्तेमध्येच आहे 19वा अध्याय आणि 4थं वचन. मत्ते 19 आणि 4थं वचन. येस, कोणी वाचेल? अजून आपल्याला 2-3 वचनं काढून वाचायची आहेत. काय? ओके. 21 अध्याय 16 वचन. मत्तेमध्येच 21 अध्याय 16 वचन. ओके. 42 वचन त्यामध्येच. ओके. 22 अध्याय 31 आणि 32. अजून कोणीतरी? यस, वेगवेगळ्या लोकांनी. येस. काय कॉमन मिळालं तुम्हाला या शास्त्रभागांमध्ये? वाचण्यात आले नाही काय, आहे का नाही? काय शास्त्रभाग होता? तुम्ही
वाचले नाही काय? तुम्ही पण वाचले नाही काय? मी पण विचारत आहे. ज्यांनी वाचलं आता शास्त्रभाग काढून त्यांना समजलं की बाबा तिथं काय लिहिलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त वारंवार हे जे छोटंसं वाक्य आहे की तुम्ही वाचले नाही काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून तो त्यांना आठवण करून देत आहे की तुम्ही वाचत आलेला आहात. यहुदी लोकांना पाठांतर करावं लागत आहे, नियमशास्त्र सांभाळून घ्यावं लागत आहे प्रत्येक वेळेला, की त्यांना सांभाळून घ्यावं लागत. म्हणजे काय की त्यांना वारंवार प्रत्येक पाऊल ठेवत असताना नियमशास्त्र याबद्दल बोलतं का, सांगतं का, अशी चौकशी त्यांच्या अंतःकरणात त्यांनी करून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या वेळेला प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त त्यांना आठवण करून देत होता की तुम्ही वाचले नाही काय. मी मागेसुद्धा एकदा प्रियानो ही गोष्ट सांगितली होती की रेडिओवरती ती बातमी लोकांनी सांगितली की तुम्ही जेवढं वाचन करताल, तर ते म्हणत होते की जेवढं वाचन करताल तेवढं तुमच्या मेंदूमध्ये एक द्रव असतो की तो द्रव वाढत राहतो मेंदूमध्ये. आणि जेवढा तो द्रव मेंदूभोवती सगळीकडे राहतो तर तो कधी वाढतो? ज्या वेळेला तुम्ही वाचन करताल त्यावेळेला. म्हणजे माणूस वाचायला लागला, मग आता ते मोबाईल असू द्या किंवा पुस्तक असू द्या, वर्तमानपत्र असू द्या, शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की तो वाचन करायला लागला की त्या माणसाच्या मेंदूमध्ये एक द्रव त्या ठिकाणी बाहेर उत्पन्न होतो. आणि जर तुम्ही वाचलं नाही तर तो द्रवच निर्माण होणार नाही. म्हणजे तो द्रव काय करतो? मेंदूला ओलावा देतो. आणि तो एक पदार्थ आहे, त्याचं नाव मला आता लक्षात येत नाही आहे, पण तो माणसाची स्मरणशक्ती वाढवतो. म्हणजे मनुष्याचं स्मरणशक्ती वाढते. म्हणजे काय होतं? वाचन सुरू झालं की तो मेंदूमध्ये द्रव तयार होतो, असं माझं नाही, त्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि तो द्रव काय करतो? स्मरण करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. आणि म्हणून ज्या वेळेला माणसं काही वाचायला लागले की तो द्रव उत्पन्न होत असतो. आणि तो द्रव जो आहे स्मरणात ठेवण्यासाठी देखील आपल्याला मदत करत असतो. आणि मग शेवटी त्यांनी त्याच्यामध्ये एक घोषवाक्य दिलं होतं, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. आता हे घोषवाक्य मी रेडिओवरती ऐकलं होतं आणि तेव्हापासून म्हटलं की आपल्यालासुद्धा आध्यात्मिक रीतीने देवाने वचन बायबल दिलेलं आहे. परमेश्वराने आपल्याला सुंदर हे पवित्र शास्त्र दिलेलं आहे. आणि जो कोणी ते वाचेल तोच वाचणार आहे. पण नुसतं तेवढंच उपयोग नाही आहे. मला वाटलं होतं की नुसतं वाचतील लोक असं नाही, पण वाचून झाल्यावर त्याची पुढची प्रक्रिया फार महत्त्वाची. आणि ती म्हणजे काय आहे? जे वाचलेलं आहे त्याप्रमाणे आचरणामध्ये आणणं फार गरजेचं आहे. बाकीच्या लोकांसाठी ते फक्त स्मरणामध्ये राहील त्यांच्या. त्यांनी वाचन काही केलं तर तो मेंदूमधून द्रव उत्पन्न होईल आणि जे काही त्यांनी वाचलेलं आहे ते स्मरणामध्ये त्यांच्या राहील फक्त. पण आध्यात्मिक रीतीने पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगत आहे की नुसतं तिथंच थांबून उपयोग नाही. बऱ्याचशा लोकांनी दुसरेसुद्धा ग्रंथ वाचलेले असतील किंवा वाचत असतील, त्याच्यामध्ये पवित्र शास्त्र असेल वाचत असताना, तर ते वाचून त्यांच्या स्मरणामध्ये राहील एवढंच नाही, तर आपल्या ख्रिस्ती लोकांना परमेश्वरानं सांगितलं आहे पुढचं अजून एक पाऊल उचलायचं आहे की जे काही वाचलेलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही करायला लागलात, वागायला लागलात, तर नंतर वाचणार आहात. स्वर्गामध्ये स्थान आपल्याला मिळेल. न्यायाच्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी उभं राहावं लागणार नाही. आणि म्हणून नुसतं जगातले लोक वाचतात म्हणून आपणही बायबल वाचलं पाहिजे एवढ्यावरतीच थांबायचं नाही, तर वाचून ते पुढे देखील प्रियानो आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि म्हणून तुम्ही वाचले आहात का किंवा तुम्ही वाचले नाही का? प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा शास्त्री पुरुषांना किंवा त्याच्यासमोर असलेल्या सर्व लोकांना तो विचारत आहे, तुम्ही वाचलं नाही का? कारण हे सांगून ठेवलेलं आहे, देवाने लिहून ठेवलेलं आहे. काय वाचलेलं नाही का? तर मोशेच्या नियमशास्त्रामध्ये जे काही परमेश्वराने सांगितलेलं आहे ते तुमच्या लहानपणापासून तुम्ही वाचतच आलेलं आहात. पण आता प्रश्न विचारून त्यांना तो आठवण करून देत आहे की होय, अशी गोष्ट नमूद केलेली आहे,
त्याचं स्मरण त्यांना तो करून देत आहे. कुठंतरी त्या शास्त्री पुरुषांनी ते सर्व वाचलेलं आहे, पण ऐन वेळेला ती गोष्ट तिथं लागू पडते हे ते प्रियानो लक्षात घेत नाही आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुम्ही वाचले नाही काय. विविध प्रकाराचे वाचक आहेत, आपल्यामध्ये सुद्धा आहेत वाचक तसे, जे कधीच वाचत नाहीत. वाचक आहेत म्हणजे काय, वाचत नाहीत म्हणजे काय, त्यांना लिहिता वाचता येतं आहे, त्यांना सर्व काही जमतं आहे, पण बायबल घेऊन बसणं आणि वाचणं किंवा मंदिरामध्ये बायबल घेऊन येणं त्यांना नको वाटतं. माहिती आहे आम्हाला, आम्ही पूर्वजात आहोत असं कधीतरी काही लोकांना वाटत असतं, आणि म्हणून कुठंतरी टाळाटाळ केली जात आहे. असे पण काही लोक आहेत की जे कधीच वाचत नाहीत, त्यांना माहिती आहे. दुसरे एक आहेत जे कमी प्रमाणात वाचतात. म्हणजे काय, वाचायचं पण जास्त नको बाबा, फार वेळ नाही आमच्याकडे, म्हणजे वेळेचा अभाव आहे, किंवा जास्त वाचलं आपण तर आपल्याला त्या ठिकाणी ते पालनसुद्धा करावं लागेल, म्हणून थोडं थोडं त्या ठिकाणी ते काय करतात, जास्त म्हणजे कमी प्रमाणामध्ये वाचतात. तिसरं आहे की ते निवडक वाचतात. निवडक म्हणजे काय, आपल्याला पाहिजे तेवढं वाचायचं, बस तेवढा शास्त्रभाग वाचायचा, आपल्या सोयीनुसार ते घ्यायचं. आणि मग चौथं आहे जे बचावात्मक वाचतात. म्हणजे काय, वाचतात ते पण फार सावधगिरीने वाचतात. का बरं, बायबलबद्दल मी सांगत आहे. आणि सावधगिरी काय बाळगतात ते, की एखादी गोष्ट जर समोर आली आपल्या, की जे आपल्या जीवनाकडे बोट दाखवते किंवा आपल्या पापाकडे बोट दाखवते, तर आपल्याला ते सोडून द्यावं लागेल, पश्चाताप करावं लागेल. ते आपल्याला बोट दाखवते की नाही हे तू केलेलं आहे, अरे तसेच तसंच बरोबर माझ्या जीवनामध्ये आलेलं आहे, म्हणून ते काय करतात, बचावात्मक वाचतात. एकदम डिफेन्सिव्ह साईड, फार वाचायचं नाही, थोडं थोडंच वाचायचं. आणि वाचलं तरी पटकन बंद करून टाकायचं की जे आपल्या जीवनाकडे बोट दाखवते. फ्रँकलिनला हसायला येतं. काही लोक आहेत, हे वाचकाचे प्रकार आहेत. सो कधीच वाचत नाहीत. दुसरं आहे कमी प्रमाणात वाचतात. तिसरं आहे जे निवडक वाचतात. आणि मग बचावात्मक आहेत. आणि मग नंतर आहे ते कसे आहेत, नियमित वाचणारे आहेत. नियमित म्हणजे काय, रोज वाचन पाहिजेलच आहे, रोज वाचन पाहिजेलच आहे. एक केस स्टडी त्या ठिकाणी अपराध्यांची केस स्टडी वाचत होतो आम्ही. आणि त्या केस स्टडीमध्ये असं त्या ठिकाणी दाखवलं की एक माणूस गायब होतो आणि त्यानंतर त्याचं कुटुंबातले 3 जण गायब होतात. आणि ही बातमी नातेवाईकांना कळते. तर हे फॅमिली कुठंतरी परदेशामध्ये असतात, गायब झालेले. भारतातले लोक असतात पण दुसऱ्या देशामध्ये. आणि मग नातेवाईकांना समजल्यावर नातेवाईक त्यांच्या घरी जातात परदेशात. एक जण जातो आणि पोलिसांना रीतसर कंप्लेंट देऊन सांगतो की आमचे नातेवाईक गायब झाले. आधी एक माणूस गायब झाला आणि त्याच्या 4-5 दिवसानंतरच कुटुंबातले 3 जण गायब झालेले. आणि असं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही स्थलांतर करून परत भारतात आलेलो आहोत. पण ते लोक भारतात पण आले नाहीत, ना भारतात आलेत ना तिकडे. आणि मग त्या माणसाने पोलिसांच्याद्वारे तिकडे परदेशात ते घर दरवाजा तोडून त्यांनी आतमध्ये बघितलं, तर सामान सगळं तसंच आहे. आणि त्या घरामधली एक वयस्कर बाई जी आहे की जे काही तिचं धार्मिक पुस्तक होतं ते पुस्तक मात्र तिथंच होतं. आणि ह्या नातेवाईकांनी सांगितलं की बाकी कदाचित सगळ्या गोष्टी तिथंच असू द्या, पण हे धार्मिक पुस्तक जे आहे, हे धार्मिक पुस्तक ती बाई तिच्यापासून कधीही वेगळं करत नाही. आणि ज्या अर्थी ते धार्मिक पुस्तक जर इथं आहे आणि आम्हा सगळ्यांना बातमी अशी मिळाली की ह्यांचं स्थलांतर झालेलं आहे, ते परत एकदा दुसऱ्या गावाकडं म्हणजे मायदेशी आलेले आहेत, तर हे पुस्तक इथं कसं काय राहू शकतं. आणि म्हणून संशोधन किंवा पोलिसांचं शोधाशोध सुरू झाली. आणि मग त्यांना समजलं की त्यातला एक मनुष्य जो सुरुवातीला गायब झाला
त्याला मारण्यात आलं होतं आणि नंतर दुसरे जे आहेत ते कैद करून ठेवले होते. सांगायचं तात्पर्य हे आहे की नातेवाईक दूर दुसऱ्या देशामध्ये राहत आहेत, पण त्यांनासुद्धा माहीत होतं की ही व्यक्ती तिचं धार्मिक पुस्तक आपल्यापासून दूर कधीच करत नाही. ती सदैव जिथं कुठं जाईल ते धार्मिक पुस्तक त्याच्या जवळच असतं. हे सर्व नातेवाईकांना माहीत असतं. ते जरी ख्रिस्ती कुटुंब नाही आहे, परंतु ती केस स्टडी वाचत असताना प्रियानो हे लक्षात आलं की आपले लोक खरं तर अशा रीतीने ओळखले जायला पाहिजे की हा मनुष्य कुठेही गेला तरी त्याचं पवित्र शास्त्र मात्र तो मागे सोडत नाही. आज कदाचित पवित्र शास्त्र जे आहे आपल्या मोबाईलमध्ये आहे, काही लोक म्हणतील, पण प्रियानो तो तुमचा आणि देवाचा प्रश्न आहे की खरोखर आपण किती पवित्र शास्त्र जे बायबल जे आहे मोबाईलमध्ये जरी ठेवलेलं आहे, पण आपण किती वेळा ते वाचलेलं आहे. माझ्या मोबाईलमध्ये काही असे दुसरे ॲपसुद्धा आहेत की मला कधी मोबाईल तो सांगतो की हे 1, 2, 3, 4 ॲप जे आहेत तुम्ही वापरलेच नाही आहेत, अनइन्स्टॉल करायचे का. त्याच्यामध्ये पवित्र शास्त्र मात्र कधी दिसलं नाही, पण दुसरे काही ॲप्स आहेत की ते आठवण करून देतं हे तुम्ही वापरलेले नाही आहेत, तुम्हाला काढून टाकायचे आहेत का. हे एक आठवण असते ती प्रियानो. असं तुमचं आणि वैयक्तिक जीवनामध्ये काही झालेलं आहे का प्रियानो. हा मला किंवा आपल्या शेजारी बसलेल्या घरातल्या लोकांना सांगण्याचा प्रश्न आहे, हा देवाला सांगण्याचा प्रश्न आहे की बाबा आपण किती पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. कारण बरेच लोक जसं म्हटलं प्रियानो की कधीच वाचत नाहीत. काही लोक आहेत कमी प्रमाणात वाचतात, काही आहेत की निवडक वाचतात, दुसरे आहे बचावात्मक वाचतात, आणि काही आहेत अजून की नियमित वाचतात. नियमित वाचणाऱ्यांपैकी प्रियानो शास्त्रभाग काढूया आपण. प्रेषित 8वा अध्याय 27 पासून वाचूया प्रियानो 34 पर्यंत. प्रेषित 8वा अध्याय. कोणी वाचेल? शास्त्रभाग दुसरा आहे का? मी शोधत आहे. येस, थँक्यू. मी सुद्धा थोडंसं गडबडून गेलो. मी माझ्या वाचनामध्ये होतो, म्हटलं मी इथं बरोबर दिलेलं आहे आणि हा शास्त्रभाग कुठं चाललेला आहे. हा रथ दुसरीकडेच चालला होता. हा रथ वेगळा होता आपला. तो फिलिप आणि हापशी षंढाबद्दल त्या ठिकाणी म्हटलेला आहे.
आपण बऱ्याच वेळा वाचलं प्रियानो, पण हा षंढ जो आहे तो कुठल्या भागापर्यंत प्रियानो तो आला होता. तिथं म्हटलेलं आहे तो यशाचा ग्रंथ त्या ठिकाणी वाचत होता आणि तो ग्रंथ वाचत असताना शास्त्रभाग तिथं आलेला आहे आणि 32 मी वाचत आहे. तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा, त्याला मेंढरासारखे वाजण्यासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्यांच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडले नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करेल. यशाचं हा शास्त्रभाग होता, पण कोण सांगेल हा शास्त्रभाग यशाच्या पुस्तकामध्ये कितव्या अध्यायामध्ये? हां, कुठे लिहिले? 53 आकडा लिहिला का बायबलमध्ये? तुम्ही सांगता तो बरोबर आहे, पण बायबलमध्ये कुठे लिहिला आहे? अगदी बरोबर. जर तुमच्याकडे नवीन बायबल आहे, नवीन म्हणजे नवीन आवृत्ती जर आहे, तर तिथं खाली टिपण दिलेलं आहे. काय टिपण दिलेलं आहे? प्रेषितांची कृत्य त्याचा 8वा अध्याय आणि 32 आणि 33 वचनाचं टिपण खाली दिलेलं आहे. एकदम खालची लाईन पानाच्या शेवटी तिथं दिलेलं असतं. आणि तिथं काय दिलेलं आहे बघा. जर जुना बायबल असेल, जुना आवृत्ती असेल तर त्याच्यात दिलेलं नसेल, पण तो षंढ जो आहे तो षंढ कितव्या अध्यायापर्यंत आलेला आहे? 53 अध्यायापर्यंत आलेला आहे. म्हणजे त्याने मध्येच कुठंतरी उघडून बायबल तो यशाचा ग्रंथ वाचायला सुरुवात केली नाही. आता हे लक्षात घ्या, या षंढाकडे पूर्ण बायबल नाही आहे, त्या काळात नव्हतं. त्याच्याकडे जुना करारही नाही आहे, पण त्या काळामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जस्ट पुनरुत्थान झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचा काळ, तर अजूनही जुना करारसुद्धा संघटित झालेला नाही आहे. जुना करार हा नंतर संघटित झाला प्रियानो. आधी नवीन करार झाला आणि मग जुना करार झाला. पण त्याच्याकडे संदेष्टांची पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती आणि या षंढाकडे यशाचा ग्रंथ मात्र होता आणि तो मध्येच कुठंतरी त्याने काढून वाचलेला नाही, परंतु तो वाचत चाललेला आहे आणि वाचन त्याचं नियमितरीतीनं करत आहे. आणि म्हणून ज्यावेळेला नेमका तो शास्त्रभाग आला त्यावेळेला त्याला समजत नाही आहे की हा यशा स्वतःबद्दल बोलतोय का अजून दुसऱ्या कोणाबद्दल बोलतोय. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी त्याला प्रश्न विचारला फिलिपाला. आणि त्या शास्त्रभागामध्ये ते समजून घेण्यासाठी देवबापाने पवित्र आत्म्याच्या साहाय्याने फिलिपाला पाठवलेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी त्याच्या रथापर्यंत जाण्यासाठी त्याला शक्ती दिलेली आहे. त्या रथाबरोबर तो धावत गेलेला आहे. तिथं जाऊन तो रथामध्ये बसलेला आहे आणि शास्त्रभाग वाचत असताना त्याने प्रश्न विचारला आणि फिलिपाने त्याला समजावून सांगितलेलं आहे. या प्रक्रियेमध्ये लक्षात घ्या प्रियानो, पवित्र देवाचं वचन वाचत असताना जर समजत नसेल तर देव स्वतः त्याचा पवित्र आत्मा पाठवतो आणि प्रियानो ते नियमित चांगल्या रीतीने वाचणारे व्यक्ती असेल तर त्याला त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी प्रियानो अगदी व्यवस्थित मिळू शकतं. या षंढाने यशाचा ग्रंथ घेतला आणि एकदम उघडला आणि कुठेतरी बोट ठेवलं आणि वाचायला सुरुवात केलेली नाही, परंतु तो वाचत आलेला आहे नियमित रीतीने. आणि जो नियमित रीतीने वाचत आलेला आहे त्याला ते अडखळण आता झालेलं आहे, तर फिलिपाला देवबापाने पाठवलेलं आहे. या शास्त्रभागावर मी उपदेश केलेला आहे आणि प्रियानो फिलिपाला एवढं बळ दिलं की तो बैलगाडी नाही आहे, रथ आहे. तो रथ, त्या रथाला समोर घोडे भरपूर असतील आणि घोडे काय गाढवाच्या गतीने चालत नाहीत किंवा बैलाच्या गतीने चालत नाहीत. घोडे आहेत ते धावत जातील, कारण खूप लांबचं अंतर त्यांना कापायचं असतं
आपल्यासारखे रोड पण नव्हते त्यावेळेला, पण त्या रथामध्ये बसलेला व्यक्ती लवकर पोहोचेल. म्हणजे आजच्या काळामध्ये जसं एखादं विमान असतं प्रियानो, त्या विमानाच्या जसे आपण म्हणतो सगळ्यात फास्टेस्ट आहे ते, अगदी रथ त्या काळामधल्या प्रियानो असा होता की रथामध्ये बसून तो चालला आहे आणि देवबापाने फिलिपाला त्या ठिकाणी सांगितलेलं की जा त्याच्याबरोबर, आणि फिलिप त्या रथाच्या स्पीडने पळत गेलेला आहे. दुसरा रथ घेऊन गेलेला नाही आहे त्याच्या मागे पळण्यासाठी, पण देवाच्या साहाय्याने त्याला त्या ठिकाणी बळ दिलेलं आहे आणि त्या रथामध्ये जाऊन तो बसलेला आहे आणि त्याला तो समजावून सांगत आहे. माझा मुद्दा हा मांडायचा आहे प्रियानो, नियमित रीतीने वाचणारा होता हा शंठ, आणि म्हणून देवाच्या आत्म्याला सुद्धा त्या ठिकाणी किंवा देवाला सुद्धा कळकळा वाटलेला आहे की त्याला ते समजून यावं म्हणून फिलिपाला त्या ठिकाणी पाठवलं. कारण या घटनेमुळेच प्रियानो पुढे जाऊन असं म्हटलं जातं की आफ्रिका देशामध्ये सुद्धा सुवार्ता या षंढामुळे झालेली आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जी आहे वेगवेगळ्या ठिकाणी पसरली, पण या षंढामुळे ती आफ्रिकेमध्ये पोहोचलेली आहे. आणि म्हणून त्याला ती चांगल्या रीतीने समजणं गरजेचं आहे. जे काही तो वाचत आहे ते त्याला जर व्यवस्थित समजावून सांगण्यात आलं येईल तर तो जाऊन दुसऱ्यांना ते सांगणार आहे. आणि म्हणून नियमित रीतीने वाचणारे त्यांना देवबाप सहाय्य करतो प्रियानो. देवबाप, मी जसं दरवेळेला म्हणत असतो प्रियानो की ह्या पुस्तकाचा लेखक वाचणाऱ्याबरोबर सदैव असतो. या पुस्तकाचा लेखक वाचणाऱ्यांबरोबर सदैव असतो. मग तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, संध्याकाळी वाचा, रात्री वाचा, मध्यरात्री वाचा, पहाटे वाचा, हा लेखक तुमच्याबरोबर राहणार आहे. तो तुम्हाला सहाय्य करणार आहे समजून सांगण्यामध्ये. आणि म्हणून पवित्र शास्त्र वाचण्याआधी आपल्या अंतःकरणात सुद्धा प्रार्थना करत राहा प्रियानो की देवबापा, मला माहीत नाही मी बायबल वाचणार आहे, परंतु त्या पवित्र शास्त्रामधून माझ्याशी तू काय बोलणार आहे. मी कोणता शास्त्रभाग वाचणार आहे मला माहिती आहे, मी खूण करून ठेवलेली आहे. तुम्ही आजही याही परिस्थितीमध्ये जर माझं बायबल बघितलं तर एक लाल रंगाची फीत या ठिकाणी ठेवलेली आणि दुसरं माझा एक हिरवा पेन त्याच्यामध्ये असतो. आणि हे जसं बसं मी वाचत जाईल तसतसं मला महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करत ठेवतो प्रियानो. नियमित रीतीने वाचन, एखादा अध्याय रोज वाचत राहणं. उपदेश करायचा आहे म्हणून त्या दिवशी दुसरा शास्त्रभाग मी काहीतरी काढत आहे, वाचला, बायबल वाचलं म्हणून झालं असं नाही. पण माझं नियमित रीतीने जरी तो रविवारचा उपदेश असू द्या, दुसरं काही असू द्या, मला तेवढा भाग पुढं जात राहणं गरजेचं आहे. त्याला म्हणतो आपण नियमित रीतीने वाचन ठेवणं. आणि नियमित रीतीने प्रियानो देवबापाच्या वचनाचा अर्थ आपण समजून घेत असतो. त्या षंढाच्याद्वारे आपल्याला प्रियानो समजलेलं आहे की नियमित रीतीने वाचणाऱ्या व्यक्तीला देवाचा आत्मा हा त्याच्या परिस्थितीमध्ये प्रियानो त्या वचनाच्याद्वारे देव बोलत असतो. आणि तिथं घटना लगेच घडलेली प्रियानो. आपण काय पाहिलं की त्याला ज्या वेळेला ते सगळं काही समजून सांगितलेलं आहे, त्या षंढाने फिलिपाला काय केलं, धन्यवाद म्हणाला, उतर खाली, जातो मी. हां, का त्याला दान दिलं, धर बाबा, प्रार्थना कर आणि घे, खिशात घाल आणि जा. काय केलं, जे वाचलेलं आहे, जे समजून घेतलेलं आहे त्याप्रमाणे प्रियानो तुम्हाला आणि मला कृती करणं गरजेचं आहे. त्या षंढाने हे नाही म्हटलं बरं झालं बाबा मला सांगितलं, समजलं प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, मी आता घरी जातो, माझे कपडे बिपडे बदलतो, तिथं मी जाऊन मग एक बाप्तिस्मा घेतो. ताबडतोब मगाशी मी म्हटलं प्रियानो, बाकीचे लोक वाचाल तर वाचाल म्हणतायत, आपल्याला त्याच्या पुढं जायचं आहे प्रियानो. वाचाल तर वाचाल, पण त्याच्या पुढं काय प्रियानो, तसं कराल तर वाचाल. वाचाल तर वाचाल, पण तसं कराल तर वाचाल. आपण तेवढ्यापुरतं थांबायचं नाही आहे, आपल्याला कृतीमध्ये ते आणायचं आहे.
आणि जे नियमित रीतीने वाचणार आहेत प्रियानो, मी म्हणतो त्यांना अडखळणं नेहमी येणार. या षंढालाच आलेलं आहे असं नाही, पण पवित्र शास्त्रातल्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला मदतनीस नेहमीच गरजेचं आहे प्रियानो. आता जसं इथं प्रियानो फिलिप्याला पाठवलेलं आहे, देवाच्या आत्म्याने, काही लोकांना कदाचित असं म्हणता येईल की देवाच्या आत्म्याने त्यालाच का नाही त्या ठिकाणी सांगितलं, षंढालाच का नाही सांगितलं जे काय समजावून सांगायचं. नाही, मनुष्य काय करतो, मनुष्याच्या भाषेमध्ये अगदी व्यवस्थित, होय देवाचा आत्मासुद्धा करतो. जर तुम्हाला त्या ठिकाणी कोणीच नसेल मार्गदर्शन करायला, पाळक पण नाही आहे, कोडच नाही आहे, तुम्हाला मार्गदर्शन म्हणून प्रियानो अगदी भयंकर परिस्थितीत आहात, देव तुमच्याबरोबर तुमच्या त्या शास्त्रभागाचा अर्थ नियमित वाचणारे जर आहात तर तुमच्याशी तो बोलत राहील. नाही एखादा भाग समजला, तेवढ्यासाठी आपल्या चर्चमध्ये प्रियानो आपण बायबल स्टडी ठेवत असतो. तुमच्यासाठी प्रियानो ज्यावेळेला आपण परत एकत्र येत असतो, घरी भेटत असतो, कुठल्या ठिकाणी जात असतो, तिथं प्रियानो आपल्याला संधी असते की प्रश्न विचारणार. म्हणून नेहमी प्रियानो ही माझी मी पद्धत ठेवलेली की कुणाला उपदेश जरी करायचा असेल तर त्या ठिकाणी प्रियानो ती घरातली बैठक असू द्या, विचारत असतो कुणाला काही विचारायचं आहे का. सगळीच उत्तरं मला येतील असं पण नाही, मलासुद्धा अडखळणं येतात, मलासुद्धा त्याचा अभ्यास करावा लागतो. सगळीच उत्तरं माझ्याकडे रेडी असतात असं नाही आहे, पण जेवढी शक्य होईल तेवढं प्रियानो मी माझा प्रयत्न करत असतो. पण देवाच्या आत्म्याने फिलिपाला सांगितलेलं आहे की त्याला तो शास्त्रभाग नक्की आडणार आहे, त्याला समजणार नाही आहे, त्याला तो समजून घ्यायचा आहे, तर तू त्याच्याकडे जा. रथाच्या स्पीडने त्याला धावण्यासाठी प्रियानो बळ दिलेलं आहे आत्म्याने, आणि तिथं जाऊन तो पोहोचला आणि त्या रथामध्ये बसून त्याला सर्व काही समजावून सांगितलेलं आहे. आणि ताबडतोब त्या षंढाने कृती केलेली आहे. जवळच त्या ठिकाणी पाणी होतं. तो म्हणाला काय हरकत आहे की इथं पाणी पण आहे, माझा पण बाप्तिस्म व्हायला पाहिजे. कृती करणारे लोक आपल्या कृतीतून ख्रिस्ती लोक दिसले पाहिजे. आपण ख्रिस्ती आहोत तर आपल्या ॲक्शनने आपली ॲक्शन दिसली पाहिजे. प्रियानो, आपल्याला देवबापाने हे वचनं दिलेली आहेत. याच शास्त्रभागात पुढे आपण वाचूया जो काढलेला आहे 17वा अध्याय 10 आणि 12 वचन काय म्हटलं प्रियानो. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय 10 ते 12. येस, थँक्यू. वचन म्हणत आहे प्रियानो, बिरुया इथे पौल तर थेसलोनीमध्ये त्या ठिकाणी होता आणि पौल पुढे जाऊन प्रवास करत आहे. आणि तिथं म्हटलेलं आहे, नंतर बंधुजनांनी पौल व सिला यांना लागलेच रातोरात बिरुयास पाठवले आणि तेथे पोहोचल्यावर यहुद्यांच्या सभास्थानात ते गेले. ते दुसरीकडे कुठे गेले नाही. ज्यांना अजूनही देवाचं वचन माहीत आहे, म्हणजे सभास्थानात म्हणजे यहुदी लोकांकडेच, परराष्ट्रांकडे ते गेले नाहीत अजून. पण तिथं म्हटलेलं आहे ते सभास्थानांमध्ये गेले. तेथील लोक थेसलोनिकरातल्या लोकांपेक्षा मोठे मनाचे होते. काय मोठं मन होतं? थेसलोनीमधले लोक पण आवेशी होते, उत्सुक होते, मोठ्या मनाचे होते. पण इथं कम्पॅरिझन म्हणून लूक सांगत आहे, लूक म्हणतो की त्या थेसलोनीच्या लोकांपेक्षाही बिरुया इथले लोक जे आहेत ते मोठ्या मनाचे आहेत. वैशिष्ट्य काय म्हटलेलं आहे तिथं? काय म्हटले त्यांनी? या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज काय करत होते? शोध करत तिथे बरेच दिवस ते राहिले. आणि शास्त्रात तसंच लिहिलेलं आहे का? म्हणजे काय? त्यावेळेला परत एकदा मी म्हणते प्रियानो, शास्त्र म्हणजे पूर्ण बायबल नव्हतं.
नवीन करार नव्हता, जुना करारही नव्हता, पण मोशेची 5 पुस्तकं जी आहेत ती त्यांना उपलब्ध होती. संदेष्ट्यांची काही पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी होती, तीसुद्धा काही लोकांना उपलब्ध होती. आणि त्या गोष्टींची तुलना, संदेश ऐकला तर ऐकून ते स्वस्थ बसून घरी गेले नाही, तर ते दररोज आपल्या घरामध्ये सुद्धा जाऊन परत एकदा तो शास्त्रभाग काढून ते विचार करत होते, एकमेकांना प्रश्न विचारत होते. आणि त्याने जे आपल्याला सांगितलं ते तसंच आहे का खरंच, याची पडताळणी परत ते पाहत होते. तिथं असं म्हटलेलं नाही आहे किंवा त्यांना म्हणायचा अर्थ असा नाही आहे की त्यांना पावलावरती विश्वास नव्हता आणि म्हणून घरी जाऊन ते परत एकदा चेक करत होते, हा बरोबर सांगतोय का नाही. काही लोकांना, काही मंडळांमध्ये काही लोक अशा असतात की ते आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही, परंतु पाळक साहेबांनी बरोबर दिला का संदेश हे चेक करण्यासाठी घरी जातात. आणि घरात चेक करून नंतर मग ते म्हणतात, विचारतात. मग मला पण वाटतं की नाही, बरोबर आहे बाबा, त्यांनी विचारणं गरजेचं आहे. काही पाळक लोकांना आवडत नाहीत, हे आमचं का टॅली करतात, हे आमचं का रेफर करतात. पण इथं बायबलमध्ये दिलेलं आहे, लोकांनी रविवारचा संदेश पण ऐकावा आणि त्या शास्त्रभागांवर अजून मनन करावं त्यांनी, ही अपेक्षा आहे ती प्रियानो. आणि पूर्वीपासून ती प्रथा प्रियानो चालूत आलेली. आत्ताच्या काळामध्ये ही परंपरा आता बंद होत चाललेली आहे. म्हणजे माझ्या तारुणपणाच्या दिवसामध्ये सुद्धा ज्या वेळेला मी प्रभूकडे आलो, रविवारचा संदेश लिहून घ्यायचो मी. मला सेवक व्हायचं म्हणून नाही, मी एक साधा तरुण संघामधला मुलगा होतो त्यावेळेला, पण लिहून घ्यायची सवय होती. पाळकसाहेबसुद्धा मुद्देसूद सांगायचे आणि मग घरी जाऊन त्या ठिकाणी ते वाचन करायचो की खरंच अजून त्याच्यामधून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. म्हणजे पाळकसाहेब सांगायचे ते बरोबर तर असायचंच, त्यात काही दुमत नव्हतं, पण आपण वाचत असताना आपल्याला जे मुद्दे देवाला सांगायचे आहेत ते त्या ठिकाणी अधिक चांगल्या रीतीने समजत होते. आणि त्या मुद्द्यांमधून मग माझ्या जीवनातून माझे जे ते मित्रमंडळी होते, सुवार्थ सांगत असताना मी जे मनन केलेलं आहे ते त्यांना त्या ठिकाणी मला सांगता येत होतं. प्रिया, मी काय पाळकसाहेबांचा संदेश तसाच्या तसा घेऊन त्यांना सांगत होतो असं नाही, पण मी वाचन केल्यानंतर त्या ठिकाणी मला समजत होतं की इथं आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे, हा सांगण्यासारखा आहे. जे लोक नियमित रीतीने वाचतात प्रियानो, त्यांच्यासाठी पवित्र शास्त्र देवबाप अगदी उलगडा करून सांगत असतो. पण जुम्मा तो जुम्मा असेल, आठवड्यातून एकदाच रविवारच्या दिवशी, काही लोक ते पण करत नाहीत. रविवारीसुद्धा बायबल आणत नाहीत किंवा वाचत नाहीत, ऐकायचं फक्त बाद झालं. घाई आहे, दगदग आहे. पण इथं प्रियानो म्हटलेलं आहे वचनाप्रमाणे की ते 11 वचन परत एकदा वाचतोय, 11 आणि 12. तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले. आणि 12 वचन काय म्हटलं प्रियानो, परत एकदा कोणी वाचा, खास काय म्हटलंय? यस, वाचा ना ज्याला. कोण होते? स्त्री पुरुष होते हे विश्वास ठेवणारे. पण हे कोण होते स्त्री पुरुष? हल्लेडी म्हणजे कोण? हा, परराष्ट्रीय म्हणजे ग्रीक लोक, की ज्यांनी आता त्यांचा जुना धर्म सोडला, ग्रीक देवतांची देवींची पूजा करणं सोडून दिलेलं आहे आणि येशू ख्रिस्तावर आता विश्वास ठेवायला लागलेले आहेत. त्यांना हल्लेणी शब्द म्हटलेला आहे. ग्रीक लोकांमधून कन्व्हर्जन झालेलं आणि त्यांचं परिवर्तन झालेलं आहे. तर त्यांच्यामधून खास करून बघा 11 वचनाचं 11 वचन आणि 12 वचन यांची लिंक काय आहे. तेथील लोक थेसलोनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. त्यातील अनेकांनी
शोध करणाऱ्या लोकांपैकी अनेकांनी, बऱ्याच प्रतिष्ठित हल्लेणी व स्त्री व पुरुषांनी विश्वास ठेवला. म्हणजे बाकीचे यहुदी लोकांचं सुद्धा परिवर्तन झालेलं होतं, ते सुद्धा तिथं होते. ग्रीक लोकांमधून त्यांचं परिवर्तन झालेलं होतं, ते सुद्धा होते. आणि ह्या स्त्री पुरुषांबद्दल वर्णन काय केलेलं आहे, विशेषण काय म्हटलेलं आहे प्रिया? विशेषण काय? ते कशा होते स्त्री पुरुष? प्रतिष्ठित. म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे काय? नावाजलेले, उच्च कुळातले. त्यांनी असं म्हटलं नाही, ओके ठीक आहे समजलं बाय. ते शोध करत गेले, प्रतिष्ठित आहेत, नावाजलेले. मी तर म्हणेल प्रियांनो, ते आधीच प्रतिष्ठित होते तरी त्यांनी शोध केला. पण देवाचं वचन नियमित रीतीने वाचणारे लोक देवाच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठित आहेत. तुम्ही आहात का? प्रतिष्ठित लोकच देवाचं वचन नियमित वाचतील, त्याच्यावर मनन करतील आणि आपल्या जीवनामध्ये प्रियांनो लागू करतील. प्रतिष्ठित. कदाचित समाजामध्ये आपण प्रतिष्ठित आज घडले जात नसू, हो काही जणांचं असेल, पण देवाच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठित मुलगा, प्रतिष्ठित मुलगी, प्रतिष्ठित स्त्री आणि प्रतिष्ठित पुरुष हे तेच लोक आहेत जे दररोज त्याच्या नियमाचं, त्याच्या वचनाचं पालन करतात प्रिय. आणि म्हणून नियमित वाचणारे प्रेषितांच्या पुस्तकामध्ये सुद्धा हे लोक सापडतात. ते फक्त ऐकून घेत होते असं नाही, पण ऐकून झाल्यावरती पडताळणी करून स्वतःचा विश्वास ते वाढवत होते. आणि विश्वास वाढवून प्रियांनो स्वतःच्या आध्यात्मिक जीवनातून खात्रीने इतरांना सुद्धा ते सांगत होते. त्याला म्हटलेलं आहे प्रियांनो, नियमित रीतीने लोक वाचणारे. प्रभू येशू ख्रिस्त प्रश्न परत एकदा विचारतात, तुम्ही वाचले नाही का? तुम्ही वाचले नाही? आज तुमच्यासाठी हा शास्त्रभाग सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. आणि उद्या कदाचित आपल्याला प्रभूसमोर उभं राहावं लागलं तर प्रियांनो, प्रभू कदाचित आपल्याला हे सुद्धा विचारेल, तुम्हाला सांगण्यात आलं नाही का की बायबल वाचा म्हणून? तुम्ही स्वतः वाचलं नाही का? आज प्रियांनो, पवित्र शास्त्र आपल्यासाठी मुबलक आहे, उपलब्ध आहे. त्या काळामध्ये तसं नव्हतं प्रियांनो. छापखाने नव्हते, कम्प्युटर, प्रिंटिंग प्रेस काहीच नव्हत्या. हस्तलिखित गोष्टी होत्या आणि त्या दुर्मिळ होत्या. काही ठिकाणीच त्या सापडायच्या. सर्वसामान्य लोकांना तर बिलकुल नव्हत्या प्रियांनो. याजकांकडे, देवाच्या सेवकांकडे सुद्धा दुर्मिळातले दुर्मिळ. मग हे उपदेश कसे करायचे? ज्या वेळेला त्यांना एखादा ग्रंथ उपलब्ध झाला तर त्यावेळेला त्यामधून प्रियांनो ते नोट्स काढून घ्यायचे आणि पाठांतर करायचे आणि पाठांतर करून उपदेश करायचे. आज मी जसं या ठिकाणी प्रियांनो बायबल घेतोय, लॅपटॉप घेतलाय, मोबाईल घेतलाय, सगळं काही उपलब्ध आहे. पण त्या काळामध्ये तसं नव्हतं. पण एकदम प्रभावी त्यांचं सांगणं, उपदेश करणं. आणि लोकसुद्धा प्रियांनो त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने त्यांना प्रतिसाद देत होते. मला वाटतं एक व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आली होती, मला ती आपल्या ग्रुपवर टाकायची होती पण नाही, विसरलो मी, की 1500 शतकातलं मला वाटतं ख्रिस्त पुराण म्हणून एक व्यक्तीने ते तयार केलेलं बायबल आहे. मोठं जाड बायबल आहे. ख्रिस्त पुराण म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि हस्तलिखित आहे. ते हस्तलिखित म्हणत असताना इंग्लिशमध्ये ते लिहून काढलेलं आहे. इतकं वळणदार अक्षर त्याने काढलेलं आहे की जसं काही प्रिंटिंग प्रेसच आहे. पण ते हाताने लिहिलेलं आहे. नुसतं हातानेच लिहिलेलं नाही, त्याच्यामध्ये चित्रसुद्धा आहेत प्रियांनो, त्याने हाताने काढलेली आहेत. 15व्या शतकातलं, मला वाटतं 15व्या शतकातच आहे. पण इतकं जुनं आहे ते प्रियांनो आणि ते हातांनी लिहून काढलेलं आहे. त्या मनुष्याला किती दिवस लागले असतील. नुसतंच ते बायबल आहे असं नाही. ख्रिस्त पुराण म्हटल्यावर
श्लोकांसारखं काव्यरूपामध्ये ते त्याने तयार केलेलं आहे येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र सगळं, आणि त्याला ख्रिस्त पुराण म्हटलेलं आहे. लोक कष्ट घेत होते वाचण्यासाठी आणि प्रियांनो त्याची आवृत्तीसुद्धा बनवण्यासाठी. या शास्त्रभागांमधून प्रियांनो आपल्याला देवबाप विचारत आहे, तुम्ही वाचले नाही काय? तुम्ही कशा प्रकारचे वाचक आहात? आज प्रश्न प्रियांनो आपल्याला विचारायचा आहे, कशा प्रकारचे वाचक आहात तुम्ही? आपण वाचणारेच नाही आहेत असं असेल तर आज संधी प्रियांनो. वेळ नाही, दगदग आहे, पण प्रियांनो रोज बायबल वाचत राहणं गरजेचं आहे. काही जण वाचत असतील, देवाची स्तुती असो. काही लोक कमी प्रमाणामध्ये वाचन करणारे आहेत, पण आपल्याला तो वाढवायचा आहे. जसा मनुष्य आपला आहार प्रियांनो वाढवतो आणि कमी पण करतो. कधी कमी करतो आहार? कधी कमी करतो? खूपच जाड झालात, वजन वाढले. आध्यात्मिकरीतीने वजन वाढणं हा प्रश्नच नाही आहे प्रियांनो. फारच वजन वाढलं हो तुमचं आध्यात्मिकरीतीने, असं म्हटलं तर किती छान वाटेल. मला डॉक्टरांनी सांगितलं तुमचं वजन वाढले बरं का, कमी करा. ते वजन कमी करता येतं, पण देवाचं वजन जे आहे प्रियांनो आध्यात्मिक रीतीने ते वाढतच राहणं गरजेचं आहे. तिथं देवबाप काही मीटर असं लावलेलं नाही, एवढ्या आध्यात्मिक वजनाच्या पुढच्या लोकांना स्वर्गात जागा नाही, जास्तच वजन वाढलेलं आहे असं कधी देव म्हणणार नाही. उलट जिथं एकदमच कमी आहे तिथं प्रियांनो आपल्याला म्हटलं जाईल कदाचित हा फारच अशक्त आहे आध्यात्मिक रीतीने. कधीच वाचत नाहीत. नंतर प्रियांनो कमी प्रमाणात वाचणार आहेत. जे निवडक वाचतात, फक्त ठराविक स्तोत्र 23, स्तोत्र 119. स्तोत्र 119 काय? सकाळी वाचला आपण मगाशी. वचनावरतीच आहे, देवाच्या वचनावरती आहे. ते वाचत सगळ्यात मोठं स्तोत्र आहे प्रियांनो. निवडक काही लोक म्हणतात तेवढंच वाचायचं, बाकी नाही वाचत प्रियांनो. निवडक ठेवू नका. वाढदिवस आले की तेवढंच वाचायचं. धन्यताचे वचन निवडक वाचू नका प्रियांनो. दुसरे आहेत बचावात्मक आहेत की त्यांना भीती वाटते की आपण जास्त काही वाचलं तर कठीण होऊन जाईल, आपल्याला वचनाप्रमाणे वागायला लागेल. मी बरेच असे लोक पाहिलेले आहेत प्रियांनो की ते पवित्र शास्त्र यासाठी वाचत नाहीत कारण त्यांचे दोष त्यांना दिसायला लागतात, आणि ते म्हणतात जर दोष दिसले तर ते कबूल करावे लागतील, आणि कबूल करायची तर अजून स्थिती नाही आहे आमची. आणि म्हणून काही लोक काय करतात, अगदी प्रभुभोजनाच्या दिवशी देखील ते वचन ऐकायला तिथं थांबतात, पण प्रभुभोजन द्यायची वेळ येते त्यावेळेला त्या मंडळीतून निघून जातात. त्यांचे बाप्तिस्मे झालेले आहेत, ते ख्रिस्ती म्हणून धरलेले आहेत, पण तरी देखील प्रियांनो ते दूर जातात. का? वचनाप्रमाणे परत एकदा कुठंतरी आमचं पतन झालेलं आहे, आम्ही वागलेलो नाही, आम्ही पापी आहोत, पण दुरुस्ती करत नाही आहे, ते मंडळीच्या बाहेर जातात. काही लोक त्या दिवशी येतच नाहीत कारण व्यसनी आहे, काहीतरी व्यसन जडलेलं आहे, आणि ते व्यसन असताना प्रभुवचन कसं घ्यायचं तेवढं कळतं त्यांना प्रियांनो. चांगली गोष्ट आहे, तेवढं तरी कळतं. पण प्रियांनो हे कळणं गरजेचं आहे की देवाचं वचन वाचून त्यानुसार आपल्याला वागणं गरजेचं आहे, आणि नियमित वाचणारे प्रियांनो लोक आहेत. देवाच्या या गोष्टींकडे आपण पाहत असताना थोडक्यात परत एकदा काही गोष्टी सांगत आहे की चांगल्या वाचनाचे महत्त्व काय आहे. धन्य होण्यासाठी स्तोत्र 1 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाही का? स्तोत्र 1 काय आहे? हां, स्तोत्र 1 काय आहे? दुर्जनांच्या मसलतीने चालतो, बरोबर आहे ना? चालत नाही. आणि काय? नक्की का?
नाही राहत? आपण आहोत का त्यातले? जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात नाही, झोपूनच घेतो तिथं, उभा नाही राहत. काही दुर्जन असे आहेत की त्यांना तिकडं थांबायला लावतात, राहा बाबा आजच्या दिवस, त्यांच्यावर राहतात, उभंच नाही. बऱ्याच लोकांची स्थिती अशी आहे, अहो तो मित्र आहे माझा, अहो ती मैत्रीण आहे माझी. अरे पण तुला माहिती आहे ती दुर्जन आहे, ती वाईट चालीची आहे, वाईट वागत आहे, दूर राहायला पाहिजे, मार्गामध्ये सुद्धा उभं राहील. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. कारण बैठकीत बसलं तर तो एक पेक मारला तर तू पण एक पेक मारशील. तू म्हणशील नाही मी एक अर्धा मारतो थोडासा. त्यांनी एक आखी सिगरेट प्याली तर म्हणतो मी एकच झुरका घेतो फक्त. हळूहळू सवय लागणार आहे प्रियानो. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की निंदकाच्या बैठकीत ते बसत नाही. पण पुढं काय महत्त्वाचं आहे, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो. तो मनुष्य कसा आहे? आणि प्रगटीकरण 1:3 काय म्हटले प्रियानो? पहिला अध्याय 1:3. येस, थोडंसं मोठ्याने वाचलं तर बरं होईल. कोण धन्य आहेत प्रियांनो? ऐकणारे? ऐकणारेच नाही आहेत. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा म्हणजे कोण? मी. दुसरं काय म्हणत आहे? ते ऐकणारे म्हणजे कोण? तुम्ही. व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे. कोण आलं याच्यामध्ये? माझं झालं, तुमचं झालं. आता परत कोणाकडे आलं? राज्य. राज्य कोणावर आलं? माझ्यावर आलं. हां, तुम्ही पाळा आता. असं आहे का? आळीपाळीने नाही चाललेलं आहे. आता दोघंही आले याच्यामध्ये. परत एकदा बघा नीट. या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा म्हणजे मी, ऐकणारे ते तुम्ही, आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे म्हणजे कोण? आपण आता सगळे आलो एकत्र त्याच्यामध्ये. पाळणारे ते कोण आहेत? धन्य. कारण समय जवळ आलेला आहे. समय जवळ आलेला आहे प्रियानो. प्रभूचं येणं लवकरच होणार आहे. तर वाचून समजून घेणं फार गरजेचं आहे. त्या अशाच गोष्टी आहेत का नाही? आणि लक्षात घ्या प्रियानो, ह्या दिवसांमध्ये खोटे संदेष्टे आता जास्त वाढलेले आहेत. तुम्हाला ते काय येऊन सांगतात? तुमच्या घरी एखादा सेवक येतोय तर तो काय तुम्हाला सांगतोय हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही जर बायबल वाचणारे नसताल तर तुम्हाला सहज तो फसवू शकतो. तुम्हाला समजणार नाही याने आपल्याला काय सांगून गेलेलं आहे. आणि आज ताबडतोब एका झटक्यामध्ये तो तुम्हाला काही सांगणार नाही. ते खोटं शिक्षण तो पाया घालेल आणि हळूवार रीतीने प्रियानो नंतर त्याच्यावरती असं काही छप्पर लावेल की तुम्ही म्हणताल अरे आता वेळ फार निघून गेली, याने आधीच पाया टाकला आपल्यामध्ये. येरुशलेम माता मंडळीचे जे लोक आहेत वाढत चाललेले आहेत प्रियानो. लक्षात घ्या, नगरमध्ये त्यांची मी ऐकली संख्या झपाट्याने वाढते. ते हिंदू लोकांमध्ये नाही, मुसलमानांमध्ये नाही, ते ख्रिश्चन लोकांमध्येच करतायत. कारण ख्रिश्चन लोकांनाच बायबल माहिती आहे. आणि म्हणून मी हे पुस्तक खरं तर मागवलं होतं, खंडन माता येरुशलेमपर्यंत. मला लोकांनी ग्रुपवर सांगितलं म्हणून मी मागितलं आणि अजूनही 2 आठवडे झाली इथंच पडले. बायबल काय आहे हे पण मागितलं म्हणून मी इथं ठेवलं आहे प्रियानो. पण अजूनही ज्यांनी सांगितलं ते इथंच पडलेलं आहे. अशी पुस्तकं वाचून घ्या प्रियानो, समजून घ्या. शेवटचा काळ आहे. मी सुद्धा तुम्हाला जे सांगतोय ते घरी जाऊन समजून घ्या, वाचा उघडून. नक्की पाळकसाहेब हे बरोबर सांगतायत का नाही? हरकत नाही. नाही कळालं तुम्ही मला प्रश्न विचारा, व्हॉट्सॲपवर टाका. पाळकसाहेब हे नाही समजलं किंवा तुम्ही असं असं बोललात याचं स्पष्टीकरण द्या. मागच्या वेळेला तुम्ही हे सांगितलं होतं आणि आता तुम्ही कॉन्ट्रडिक्ट सांगताय काहीतरी. मुळात तसं होणार नाही. आणि झालं तर मला विचारा, तुम्ही सांगा. पण वाचन करणं प्रियानो गरजेचं आहे. बायबल स्टडीमध्ये या ठिकाणी येऊन प्रियानो त्या ठिकाणी प्रश्न सविस्तर मांडता येतील.
ज्यांनी कोर्स घेतलेले त्यांना अभ्यास होतोय प्रियानो, पण धन्य होण्यासाठी चांगलं वाचनाचं महत्त्व काय आहे, आपलं धन्य होत आहोत. दुसरं काय आहे, समजूतदार मिळवण्यासाठी समजूतदारपणा काय आहे. इफिस काढा लवकर, आपण लवकर काही गोष्टी काढूया. इफिसकरास पत्र 3 अध्याय 3 आणि 5. येस, कोणी वाचेल? ओके, येस, पुढे. ओके, 6वं वचन आहे, वाचा. ओके, थँक्यू. वचन आपण वाचत आहे प्रियानो. इफिस 3 अध्याय आणि 3रं वचन म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळविले गेलेले आहे. आता बऱ्याचसे असे लोक आहेत, लक्षात घ्या, काही सेवक आहेत, ह्या असल्या शास्त्रभागावरून ते म्हणतात इथं रहस्याबद्दल बोललेलं आहे आणि पौल सांगतोय की मला रहस्य कळवण्यात आलेलं आहे. आणि कितीतरी सेवक त्यांच्या मंडळांमध्ये असं शिकवत आहेत की आजही तुम्ही खूप उपास प्रार्थना करा, बायबल वाचा, देव रहस्य सांगणार आहे तुम्हाला. रहस्य म्हणजे काय, जे आत्तापर्यंत उघडकीस आणलेलं नाही आहे. बायबल सोडून दुसरं आता देव तुम्हाला आणि मला काही सांगणार नाही प्रियांनो. जेवढं त्याला रहस्य म्हणून पूर्वी होतं ते आता रहस्य राहिलेलं नाही आहे, कारण आता पवित्र शास्त्र संघटित केलेलं आहे आणि देवाचं वचन अगदी उत्पत्तीच्या काळापासून पुढे सुद्धा प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत सगळं काही प्रियांनो आपल्याला जे महत्त्वाचं आहे सांगायचं ते देवबापाने पवित्र शास्त्रामध्येच सांगितलेलं आहे. शास्त्राच्या बाहेरचं काही देवबाप तुम्हाला आणि मला सांगणार नाही आहे. लोकांनी भ्रमिष्ट करून ठेवलेलं आहे, सेवकांनी खोटे संदेश देत म्हणतो मी त्यांना. रहस्य सांगतील ते, देव मला आत्म्याच्याद्वारे रहस्य प्रगट करत आहे, असं काही होणार नाही आहे प्रियांनो. बायबलमध्ये सगळं काही दिलेलं आहे आणि ते नक्की वाचा. आता त्या काळामध्ये, पावलाच्या काळामध्ये आपण त्याची पत्र वाचतोय प्रियांनो, पण पावलाच्या काळामध्ये मी मगाशी जसं म्हटलं सुरुवातीच्या काळामध्ये नियमशास्त्र फक्त होतं, म्हणजे मोशेची 5 पुस्तकं, जुना करारही नव्हता. संदेष्टांची पुस्तकं होती, पण ज्याला आपण प्रियानो नवीन करार म्हणतोय हा तर नव्हताच, कारण पावलाची पत्र अजून त्या पत्रांमध्येच तो वर्णन करतोय, ही नंतर एकत्र करण्यात आलेली आहेत. तर त्याच्यासाठी त्यावेळेला त्या गोष्टी रहस्य म्हणजे काय, तर तिथं तो म्हणत आहे म्हणजे प्रगटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिलेले आहे ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. म्हणजे काय, त्याच्यावरती खरं तर काही लोकंसुद्धा एक आक्षेप घेत होते की तू संदेष्टा प्रेषित नाही आहेस म्हणून. प्रेषित म्हणजे काय, येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे, पाठवलेलं आहे. पाऊल समकालीन होता, येशू ख्रिस्ताच्याच काळात होता, पण येशू ख्रिस्ताला त्याने प्रत्यक्ष डोळ्यांनी सेवा करताना बाकीच्या प्रेषितांनी जशी केली तसा तो नव्हता. तो दुसरीकडे होता, त्याच काळामध्ये रोममध्ये होता प्रियानो. पण नंतर त्याला दर्शन झालेलं आहे. तो म्हणतोय मला जे देवबापाने पुढं प्रगटीकरण किंवा रहस्य दाखवलेलं आहे गोष्टी, ते जर तुम्ही वाचून पाहिलं तर तुम्हाला समजून येईल की होय, प्रभूने मला सुद्धा त्या ठिकाणी निवडलेलं आहे. पण महत्त्वाचं तो काय सांगतोय प्रियांनो, ते तुम्ही वाचून पाहाल. 4थं वचन, ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीचे रहस्य परिज्ञान मला झाल्याचे तुम्हाला समजेल. ते रहस्य काय आहे, तो म्हणतो ते रहस्य जसे आता आत्म्याच्याद्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना व संदेष्ट्यांना प्रगट करून दाखवले आहे, तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्यात असांनाच कळविण्यात आलेले नव्हते. ते रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त येशूच्या ठाई सुवार्तेच्या योगे आत्म्याच्या बरोबर वतनबंधू आमच्याबरोबर एक शरीर व आमच्याबरोबर अभिवाचनाचे वाटेकरी झालेले आहात. पाऊल म्हणत आहे जसं
काही लोकांना देवाने आत्म्याच्याद्वारे प्रगटीकरण केलेलं आहे, समजलेलं आहे, तसं आता परराष्ट्रीय लोकांना सुद्धा देवापाने आत्मा दिलेला आहे आणि ते सुद्धा आता वचनाचे वाटेकरी झालेले आहेत आणि मी त्यांना सुवार्ता सांगून ते प्रभूकडे येत आहेत. पण हे वाचून घ्या म्हणत येतो. पौलाचं सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे, समजूतदारपणा येतोय त्याच्यामध्ये. मला जसं कळलं तसं तुम्हाला सुद्धा समजेल ते. तिमोथीचं पत्र काढूया आपण. 2 तिमोथी प्रियानो, 2 तिमोथी 3 अध्याय 14 आणि 17 वचन. 2 तिमोथी 3 अध्याय 14 पासून पुढे. येस, पण पौल तिमोथीला काय सांगत आहे 14 वचनामध्ये, तू जर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या काय कर, धरून राहा. का धरून राहा? त्या कोणापासून शिकलास आणि हे बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास कसे आहेत. देवाचं वचन का वाचावं प्रियांनो? ज्ञानी आपल्याला होता येतंय. आपलं शिक्षण झालं नसेल पण तरी ज्ञानी म्हणून गणले जाताल कधी? देवाचं वचन वाचत राहताल तर. तुमच्याकडे डिग्र्या नसतील, अनाडी असताल, लिहिता वाचताच येतंय फक्त, शाळा पण झालेली नाही आहे. आपल्यामध्ये होत्या नाही का पावसे आंटींचं शिक्षण काही नाही पण त्यांची स्तोत्र पाठ होते प्रिय. बायबल आपण घेऊन ते बोलायचे या ठिकाणी आणि आपण बायबल उघडून पाहायचो, अगदी पाठांतर झालेलं असायचं त्यांचं. ज्ञानी तिथं म्हटलेलं आहे. पौल तिमोथीला सांगत आहे, तरुण मुलगा आहे आणि त्याला तो म्हणत आहे की ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. त्याने 100% गॅरंटी दिलेली आहे. जगातली सगळ्या गॅरंट्या जातील, राजकीय पुढाऱ्यांच्या गॅरंट्या पण जातील, पण ही गॅरंटी मात्र खरीच आहे. तुम्हाला तो समजूतदारपणा देईल, तो समर्थ होईल ज्ञानी करण्यासाठी. आणि म्हणून हे वचन वाचून घेणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. आव्हान त्यांनी दिलेलं आहे वेगवेगळ्या रीतीने. त्यातलं प्रियानो एकच वचन आपण काढूया, खास करून 1 पेत्र 1 अध्याय आणि 23 वचन. 1 पेत्र 1 अध्याय 23 वचन आपण काढूया प्रियानो. येस, थँक्यू. 23 वचन. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. देवाच्या शब्दाच्या द्वारे. आणि देवाचा शब्द टिकणारा आहे प्रियानो. जसं देवाने प्रारंभी प्रियानो शब्द बोलला आणि प्रियानो सर्व पृथ्वीवर सगळं काही घडलेलं आहे आणि ते टिकून आहे. तो बोलला, ते घडलं आणि ते टिकून आहे, अजूनही चालू आहे प्रियानो. अगदी त्याच प्रकारे देवाची वचनं जी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पवित्र शास्त्रात दिलेली आहेत ती सुद्धा टिकणारी आहेत जर त्यांनी आत्मसात केली तर. एखादं औषध प्रियानो आपण खातोय, खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम दिसतो आणि मग आपण म्हणतो की डॉक्टरांनी बरोबर निदान केलं आणि मला औषधोपचार दिलेले आहेत. ते शरीराला प्रियानो तशाच प्रकारे चालवत ठेवतात. आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रियानो. आपल्याला माहीत नसतं त्या कॅप्सूलमध्ये कोणते केमिकल टाकलेले. कोणी आजपर्यंत बघितलं का तसं केलं? गोळ्या काढून बघायच्या नक्की कोणतं कॅप्सूल त्याच्यात टाकले, औषध टाकले. ते कॅप्सूल उघडायचे आणि पावडर काढून
मायक्रोस्कोप खाली बघायचे नक्की कोणतं येते. एवढं केलं आहे का कोणी? पण आपण काय करतो, डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे, बिंदास खातो, विश्वास ठेवलेला आहे. हे देवाचं वचन आहे प्रियानो. आत्तापर्यंत हजारो पिढ्यांपर्यंत प्रियानो ते तसंच टिकत आलेलं आहे. त्याचा परिणाम दिसत आहे. तुम्ही आणि मी जर वाचलं आज ते, खात्री दे प्रियानो, देवबाप म्हणत आहे, खात्री दे प्रियानो, ते तुमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. गोळीपेक्षाही, कुठल्या अँटीबायोटिकपेक्षाही, कुठल्या इंजेक्शनपेक्षाही प्रियानो हे भयंकर परिणाम आहे. कुठलेही बाकीचे प्रियानो लेझर, किरणोत्सारी गोष्टी आहेत त्याच्यापेक्षाही भयंकर आहे प्रियानो. पण हे आत्मसात करणं गरजेचं आहे, ते वाचत राहणं गरजेचं आहे, सातत्याने घेत राहणं गरजेचं आहे. औषधांमध्ये ज्याला दमा झालेला आहे, मला वाटतं ज्याला ट्युबरक्लोसिस काय म्हणतात, क्षयरोग झालेला आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मी वाचली होती की तुम्ही नियमित रीतीने याचा कोर्स जर केला तर क्षयरोग खात्रीने बरा होतो. पण तिथं लिहिलं होतं नियमित रीतीने गोळ्या खाल्ल्या तर. पूर्वी लोकांना भीती वाटायची हा क्षयरोग बराच होत नाही म्हणून, पण सरकारी सर्व यंत्रणा प्रियानो त्यांनी लावली आणि तिथं सांगितलेलं आहे की क्षयरोग बरा होतो, औषधं नियमित रीतीने खा. आणि लोकांनी तो अनुभव घेतला. पण तिथं जर एखाद्याने प्रियानो थोडे दिवस गोळी घेतली नाही तर त्याला तो परत एकदा वाढलेला दिसतो. जर औषधं अशी कामं करतायत प्रियानो, तर विचार करा, देवाचं वचन दर दिवशी वाचत आहात, तुमच्या मेंदूमध्ये तो द्रव वाढत आहे, तुम्हाला आठवण करण्यासाठी तो मदत करत आहे. नुसता मेंदूच नाही तर हा लेखक तुमच्याबरोबर त्या ठिकाणी प्रियानो वाचत असताना तुमच्याबरोबर असतो, तो तुम्हाला आत्म्याच्या रूपाने मदत करत असतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावरच नाही, मनावरच नाही, आत्म्यावर देखील प्रियानो होणार आहे. होणार का नाही? आमीन म्हणा. आव्हान दिलेलं आहे त्याने, करून बघा तो म्हणत आहे. डॉक्टर काय म्हणतो? कोणतं डॉक्टर आहे तो? तोडमलकर. करून बघा. तोडकर का? व्हिडिओ क्लिपवर येतो. करून बघा तो, हात जोडून सांगतो, करून बघा, हात जोडून सांग, करून बघा. अरे मी पण म्हणतो हे बायबल वाचून बघा, वाचून बघा, तुमच्या जीवनात खरंच काम करणार आहे. आजपर्यंत कित्येक लोकांनी अनुभव घेतलेला आहे, पण काही लोकांनी प्रियानो तो अनुभव घेऊन सुद्धा आज मागे सरकलेले आहेत. अशी परिस्थिती झालेली. आणि म्हणून एक आव्हान म्हणून प्रियानो आपल्याला दिलेलं आहे. आणि शेवटचं प्रियानो त्याच्यामध्ये, असं केल्याने आशेने वाढ होते. प्रियानो आपल्या आशेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं होय दुसरं आगमन, त्यातलं सुद्धा पहिले पेत्र आणि प्रियानो आपण त्याच अध्यायामध्ये राहूया. आणि त्याचं 13 वचन मुद्दामून मी तो एकच शास्त्रभाग वाचत आहे. काय म्हटलं तिथं? पहिले पेत्र 1 अध्याय 13 वचन. येस, पूर्ण आशा ठेवा. कधी? येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. वचन वाचल्यावरच प्रियानो तुम्हाला आणि मला समजणार आहे की येशू ख्रिस्त स्वर्गात घेऊन जाण्यासाठी खाली येणार आहे. अन्यथा प्रियानो आपल्याला भयंकर अशा परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तुम्ही वाचले नाही का? तुम्ही वाचले नाही का? आज देवाला प्रश्नाचं उत्तर द्या. आज चर्चमध्ये येत असताना किती जणांनी बायबल वाचलं? तुम्ही वाचले नाही का? तुमचं दैनंदिन, कदाचित काही लोक पहाटे वाचत असतील, सकाळी उठून वाचत असतील, काही दुपारी वेळ मिळाल्यावर वाचत असतील, काही संध्याकाळी झोपेला जाण्याआधी वाचत असतील. पण आपलं बायबल प्रत्येकाकडं आहे, पण त्याची खूण जिथं ठेवलेली आहे प्रियानो, तिथं तारीख लिहून ठेवा. किती वाचलेलं आहे, कधी शेवटचं वाचलेलं आहे. कदाचित ते पान हरवलं असेल, पण आज परत एकदा संधी आहे प्रियानो. देवबाप आठवण करून देत आहे, वचनाला दूर कधी सारू नका.
आध्यात्मिक रीतीचं जेवण आहे. आणि जसं शारीरिक भोजन आपण घेतो नियमित रीतीने, अगदी 3 वेळा नाही घेतलं पण दिवसातून 1 वेळा प्रियानो ते भोजन अगदी चांगल्या रीतीने करा. आरोग्य शरीराने, मनाने आणि आत्म्याने प्रियानो देवबाप द्यायला तयार आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो या वचनांसाठी. प्रार्थना करत आहोत प्रभू, तुझं वचन आम्ही दर दिवशी वाचावं, समजून घ्यावं आणि खरोखर तू आमच्याशी त्यामधूनच हितगुज करणार आहे. आम्हाला ठाऊक आहे प्रभू, आज मनुष्याचा आवाज जसा आमच्या कानी येतो तसा तुझा आवाज आमच्या कानी येणार नाही, परंतु तुझ्या पवित्र वचनाद्वारेच आम्हाला त्या ठिकाणी प्रभू तू बोलणार आहे. वचनाच्या द्वारेच आमच्या भवितव्यासाठी, आजच्या परिस्थितीसाठी आम्हाला प्रभू तुझंच वचन हे महत्त्वाचं मार्गदर्शक राहणार आहे. आणि म्हणून प्रभू, आम्ही ज्या वेळेला ते वचन वाचतो त्यावेळेला प्रभू तू आमच्याशी बोलत असतो. आम्हाला कृतिशील देखील प्रभू तू ठेव, की वाचलेलं वचन परत एकदा आमच्या जीवनामध्ये ते लागू करण्यास, त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला तू सहाय्य कर, की जेणेकरून अधिक आणि अधिक प्रभू आम्ही स्वतःला देखील आशीर्वादित करू आणि प्रभू आमच्याद्वारे आमच्या कुटुंबियातल्या प्रियजनांना देखील आशीर्वादित करू. ये प्रभू, उपस्थित असलेल्या तुझ्या समस्त ह्या तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या सामर्थ्य हातामध्ये घे. वचनाचा प्रभू परमेश्वर दुष्काळ येत्या दिवसात पडेल असं प्रभू तुझं वचनच आम्हाला सांगत आहे. त्या स्थितीला पोहोचण्याआधीच प्रभू आम्ही ते आत्मसात करावं, पाठांतर करावं आणि खरोखर त्याचा उपयोग आम्ही इतरांनाच नाही तर स्वतःला देखील आध्यात्मिक रीतीने उन्नती करण्यास प्रभू तू मदत कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या अधीनाने स्वाधीन होत. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी असरून सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास हो. आणि आम्हास परीक्षेता नकोस तर आम्हास वाईटापास, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, विशेष करून त्याचं वचन वाचत असताना आज आणि सदा सर्व काळ सहाय्य कर.